परत या अजितदादा परत या। आपले विजू भाऊ अवताडे सन्माननीय नगरसेवक व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भावी महापौर छत्रपती संभाजीनगर यांनाही मी आपल्यातर्फे शुभेच्छा देतो व आपल्या सर्वांचे व्यासपीठाचे आभार मानतो। ताईंनी जसं सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहे त्या पद्धतीने की सत्कार कोणाचा नको आणि म्हणून आपण एक शाब्दिक सत्कार तरी आपण या ठिकाणी करतो। विद्यमान नगरसेवक विजय भाऊ अवताडे यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। त्याचबरोबर मार्केट कमिटीचे विद्यमान नूतन अध्यक्ष रामबाबा बाबूराव पटेल धामणे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या सर्व या पळशी राष्ट्रीय पक्ष आपला आहे, कमळ ही निशाणी आहे। पहिले उपस्थित आहे त्याच्या सर्वांची मी स्वतः माफी मागतो, कारण वेळ एक ठरली होती आणि थोडा आता आपण सगळे समजू शकतो की प्रत्येकाला वेळ द्यावा लागतो, थांबावं लागतं, फोटो हे ते सगळ्या गोष्टी असतात आणि ताई आवर्जून सगळ्यांना वेळ देतात, त्याच्यामुळे थोडासा वेळ मागं पुढं होतो। तर आपण सगळे तरीही इतक्या उत्साहाने इथे थांबलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार। येत्या 7 तारखेला आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचं आहे, मतदान करायचं आहे आणि मतदान करताना आता बाकीचे मान्यवर आपल्याला बोलतील कसं मतदान केलं पाहिजे, कशा प्रमाणात करून घेतलं पाहिजे। मी थोडा या मोठ्या निवडणुकीत बाबा नाव काय पण सुहास भाऊ ग्रामपंचायती लेवलला आम्ही थोडंसं नियोजन चांगलं केलेलं असतं, पण आता एक चांगली संधी पक्षाने मला या ठिकाणी दिली याबद्दल मी आपल्या सर्वांचे मान्यवरांचे आभार मानतो। आणि येत्या 7 तारखेला आपण तिन्ही उमेदवारांना भरभरून मदत कराल, मतदान कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। भाऊ धामणे सांगी पंचायत समितीसाठी सुमनबाई पूनमचंद चव्हाण तसेच आपल्या पळशी गणासाठी निर्मलाताई अंकुश पळसकर हे उमेदवार आपल्यात उभे आहेत। यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं ही विनंती आपणाला करतो। जिल्हा परिषदेची जी कामं आपल्या गावापर्यंत खेचून आणायची असतात त्यासाठी आपला प्रतिनिधी आपण निवडून द्यायचा असतो। मग ते गाव पातळीवरची पाणी पुरवठ्याची योजना असेल, रस्त्याची कामं असतील, हे सगळे आपण गावापर्यंत आणण्यासाठी आपला प्रतिनिधी तिथं पाठवायचा आहे। जिल्हा परिषदेवर आपल्याला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावायचा आहे। यासाठी आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत। तसेच पंचायत समितीचा शेतकऱ्याशी निगडीत जे प्रश्न आहेत हे पंचायत समितीचे येतात। आपला गायगोठा असेल, जनावरांचा हे अनेक विहिरीचे फायदे असतात, यासाठी हक्काचा माणूस तिला आपल्याला पाठवायचा आहे। हे आपण मतदान रूपी दानातून आपण 7 तारखेला जास्तीत जास्त मतदान सकाळच्या सत्रामध्ये करून घ्यायचंय आणि हिंदुत्वाची ही मशाल या मतदारसंघामध्ये आपल्याला पेटती ठेवायची, कारण की 1 गट्टा मत आपलं जर कधी झालं तर विजय आपला हा निश्चित आहे। ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे। त्यामुळे मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की सर्व बांधवांनी एकत्रित होऊन सगळी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं ही विनंती आपल्याला करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी आपल्याला सांगितलेलं आहे, मी आपल्याला जास्त विकासाबद्दल ताई बोलतील आपल्याला, पण मी या ठिकाणी आपल्या गावाचा शिवभाऊ म्हणून, हरसूल गाव हे माझं गाव आहे आणि या गावाचा शिवभाऊ म्हणून पिसादेवी मधील उमेदवार अजिराज भाऊ धामणे उभा या ठिकाणी आहे। मित्रभाऊ, ही निवडणूक खऱ्या अर्थाने ही एका विचाराची निवडणूक आहे। या ठिकाणी उमेदवार अजिराज भाऊ धामणे आहे का, निर्मलाताई पळसकर आहे का, सुमनताई चव्हाण आहे, हा या ठिकाणी गौण विषय आहे। मित्रहो, या ठिकाणी उमेदवार आहे भारतीय जनता पार्टी आणि त्या पार्टीचे निशाणी आहे कमळ। मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने तुम्ही आता मनामध्ये वैर ठेवू नका, मनामध्ये आणू नका। हा उमेदवार कोण दिला, हा उमेदवार काय आहे, उमेदवार कोण आहे त्याच्यापेक्षा हा विचार घेऊन पुढे चालणारा उमेदवार आहे। या उमेदवाराच्या हातामध्ये कमळ आहे। मित्रहो, तुम्ही विचार करा, ज्या भारतीय जनता पार्टीची निशाणी कमळ आहे, ज्या भारतीय जनता पार्टीचा नेता देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे आणि राज्याचा नेता देवेंद्र फडणवीस आहे, त्या पार्टीचा उमेदवार अजिनाथ भाऊ धामणे आणि त्यांच्या सोबत या 2 भगिनी या ठिकाणी उभा आहे। मित्रहो, मला बातची हुई की मित्रहो, भारतीय जनता पार्टी कधीच जातीवादी पक्ष नाहीये।
भारतीयवादीने कधी जातीवाद केला नाहीये। या देशाचा प्रधानमंत्री मोदीजी असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि या मतदारसंघाचे माजी आपले ज्यावेळेस आमदार होते आदरणीय हरिमुणाना बागडे, आताचे राज्यपाल आहेत आणि आता केला आहे आणि जातीवाद निर्माण करून मला तुम्हाला सांगायचं आहे, हाकीमभाई म्हटले कि 13,000 वाले हीरो हो गए, 27,000 वाले झीरो हो गए। अभी हाकीमभाई ऐसी बात यहाँ पे होगी नहीं। सांगली सर्कल या ठिकाणी 27,000 वाले झिरो होतील हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो, कारण की आता मतामध्ये आपलं विभाजन होणार नाही। तुम्हाला माहिती आहे ओव्हरगाव मध्ये झालेल्या घटना या ठिकाणी माझ्या सगळ्या तांड्यावरच्या माय मावल्या इथे बसलेल्या आहेत। अहो काही विरोधक या विविध वेगवेगळ्या आपल्या कोणत्या अप्पाभाऊ महाराज आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, तसेच आज येथे उपस्थित असलेले भूतसिंग भाऊ गौरे, भरत कुसे, रमेश भाऊ लेंबे, सरपंच रवी भाऊ आपले, संतोष भाऊ भोपळा, संतोष दौड, सुभाष भाऊ चव्हाण, बंडू दरोडे, लखन भाऊ वाघमारे आणि आज येथे उपस्थित असलेले माझे सर्वच धडाडीचे सर्व बंधू आणि सर्व लाडक्या बहिणी, आताच माझ्या पूर्वी आपल्याला पंचायत समितीचं काय महत्व असतं ते आपल्याला सर्वांनी सांगितलं आणि हे तीनही उमेदवार आपले पूनम भाऊ असेल, आजीनाथ भाऊ असतील, निर्मला ताईच्या वतीने आपला शिवाजी असेल, तर हे सतत असा एकही दिवस गेला नाही की त्या दिवशी आपला पूनम भाऊ जिल्हा परिषदला आले नाही आणि पंचायत समितीला जरी गेलं मीटिंगला तरी तिथे पूनम भाऊ असायचे। आजीनाथ भाऊच्या तर म्हणजे त्यांचा सतत पाठपुरावा, म्हणजे नाना होते तेव्हापासून, म्हणजे त्यांच्या गावची तर कथा अशी आहे, म्हणजे त्या गावला जाण्याला रस्ता नव्हता आणि पिण्याला पाणी नव्हतं आणि अशा परिस्थितीत आजीनाथ भाऊंनी बरोबर नानांचा सोबत नानांच्या मागे लागून नानांकडे आग्रह करून पाठपुरावा करून ते सगळे काम मंजूर करून घेतले आणि असे सर्व तडफदार धडाडीचे सदैव कुठलं काम कसं मंजूर करून आणायचं आणि कशा पद्धतीने ते मार्गी लावायचं आणि कुणाकडून आणायचं हे सर्व गणित त्यांच्या डोक्यामध्ये आजच फिट आहेत। आता एवढे अनुभवी उमेदवार आपल्याला मिळाले म्हणजे आपल्या सर्कलचं बऱ्याच वर्षानंतर आपलं सौभाग्य आहे। आजपर्यंतचा तुम्ही विचार करा, तुम्ही कधी जिल्हा परिषदेचं सदस्य बघितलं तरी का? कारण सर्वच्या सर्वच कामं आपले मंत्रालयामध्ये होतात असं नाही आहे, तर बरेचसे कामं असतात। तर आपल्याला सुहास भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आपले जे काही छोटे कामं असतात आणि ज्या आपल्या प्राथमिक गरजा असतात, आपले 80% कामं आपल्या जिल्हा परिषद